वृद्ध महिलेच्या कानातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने फसवणूक करून घेऊन गेलेल्या आरोपीला अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी शोध घेत गजाआड केले। 5 जून 2026 रोजी अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड गेट समोर एक वृद्ध महिला ही धान्य खरेदी करण्यासाठी आली असता ती रिक्षाची वाट पाहत असताना तेथे एक अनोळखी इसम आला आणि त्याने त्या महिलेस म्हणाला की तुमचे डोलाचे पैसे आले आहे आणि इतर माहिती सांगून गोड गोड बोलून तुम्हाला तुमच्या मुलानं बोलावले असं सांगत मोटरसायकलवर बसून मार्केट यार्ड परिसरातील हमाल पंचायत समोर नेऊन तुमच्या गळ्यातील पानपोत आणि कानातील फुले हे मला द्या, त्याशिवाय तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाही असं म्हणत या महिलेच्या सोन्याचे दागिने काढून घेऊन तो इसम पळून गेला होता। याबाबत संबंधित महिला द्रौपदाबाई घोलप यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता। त्यावरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस प्रवीण पाटील आणि अंमलदार यांनी संबंधित गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिला। त्यावरून कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत संबंधित आरोपीचा शोध घेत मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि तांत्रिक विश्लेषण करत या गुन्ह्यातील आरोपीला निष्पन्न करत त्यास गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचं नाव ज्ञानदेव चेडे असं सांगितलं आणि गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं या गुन्ह्यात त्याला अटक करत त्याच्याकडून गुन्ह्यातील फसवणूक करून घेऊन गेलेल्या सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या पथकानं केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।